नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 4 नोव्हेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इनरोल करण्यासंबंधी त्यासंबंधीची माहिती तुम्हाला spotlightratingforum@gmail.com वर मिळेल. याच्यामध्ये IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आहे आणि वीकली एसे IAS मेन्स करता आणि MPSC करता मराठी निबंध, इंग्लिश निबंध. PSI मॉक जे आहेत 2019चे, तर त्यासंबंधीचं जे काही सेशन आहे तर ते सेशन 5 तारखेला आहे बघा. सकाळी 10 ते 11 वाजता अमित डहाणे सर आणि त्याच्यानंतर 11 ते 12 माझं सेशन असेल. याच्यामध्ये जी बेसिक मुलाखत आहे त्यासंबंधीची तयारी कशा पद्धतीने व्हावी आणि दुसरं जे आहे की जे काही प्रश्न आपल्याला विचारले जातात त्या प्रश्नांसंबंधीचा सगळा इशू आणि आता कुठले डिबेटमधले इशू आहेत पोलीस डिपार्टमेंट आणि ते सगळे आपण डिस्कस करूयात. 25 लेक्चर्स ऑलरेडी PSI इंटरव्ह्यू संबंधीचे आपल्या चॅनलवर आहेत. जे विद्यार्थी असतील त्यांनी ते नक्की बघा. आणि गुरुवार 5 नोव्हेंबर सकाळी 10 ते 12 हे असेल नाव नोंदणी. आणि हे सगळं जे पोस्टर आहे ते आपल्या टेलिग्रामवरून मी हे करतो, म्हणजे तुम्हाला नाव नोंदणी करता येईल. आजची आपली जी पहिली न्यूज आहे ती निंबी मानसिकता नावाची ही एक संकल्पना आहे. निंबी मानसिकता म्हणजे काय? नॉट इन माय बॅकयार्ड. आता नॉट इन माय बॅकयार्ड याचं जर लघुरूप तुम्ही केलं तर ते NIMB निंबी असं ते शॉर्ट फॉर्म त्याचा आहे. आता याचा अर्थ काय होतो? नॉट इन माय बॅकयार्ड म्हणजे काय की कचरा तुम्ही कुठेही नेऊन टाका, फक्त तो आमच्या वस्तीजवळ आमच्या अंगणात नको. आता हे कशाच्या बेसिसवर आहे की महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद असेल, उरळी कांचन असेल, अशा ठिकाणी डम्पिंग ग्राउंडचे प्रश्न नियमितपणे समोर येतात. म्हणजे बघा, पुण्यातला जो कचरा आहे तो पुण्यातला कचरा जातो उरळी कांचनच्या डम्पिंग यार्डला. आता अख्ख्या पुणे शहराचा किती कचरा आहे आणि तो उरळी कांचनमध्ये नेऊन टाकला जातो. मग उरळी कांचनचे जे काही तिथले रहिवासी आहेत त्यांना तो त्रास सहन करावा लागतो. म्हणजे कचरा पुण्याचा आहे आणि टाकला जातोय उरळी कांचनच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये. तर बेसिक गोष्ट हिच्यामध्ये हीच आहे की नागरिक याला जो विरोध करतात किंवा जी निंबी मानसिकता आहे तर ती योग्यच ठरते. का योग्य ठरते? तर त्याचं रिझन आहे की कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी येत असते, त्याच्यातून रोगराईसुद्धा पसरते. उंदीर, घुशी, माशा, मच्छर यासारख्या ना जीवांचा सुळसुळाट होतो. म्हणजे हा सगळा कचरा जो आहे तो पुण्यातला आहे किंवा ज्या काही दुसऱ्या शहरातला जो डम्पिंग ग्राउंडला तो उरळी कांचनच्या लोकांना हे सहन करावं लागतं. मग त्यांनी हे सहन का करावं? तर कचरा त्यांनी प्रोड्यूस नाही केलेला आहे. तर म्हणून डम्पिंग ग्राउंड किंवा कचरा डम्पिंगसाठीची जागा मिळवणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक फार मोठं आव्हान असतं. आणि बऱ्याचदा या कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आग पण लागून जाते, ती आग पेटत राहते. बरेचसे इश्यू याचे आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा ज्या ठिकाणी ते डम्पिंग ग्राउंड असतात तिथले जे रहिवासी आहेत त्यांचा विरोध याला असतो आणि ऑब्व्हियसली तिच्यामध्ये कुठली चुकीची बाब नाही आहे. मग आता नागरिकांचं कर्तव्य काय आहे? तर एक तर आपण सगळ्यात बेसिक गोष्ट येते की पूर्णतः व्यवस्थेवर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वतः याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि कचऱ्याच्या प्रश्नावर कार्य करणं अपेक्षित आहे. आपण काय करू शकतो? म्हणजे हा प्रश्न तुम्हाला वेस्ट मॅनेजमेंट म्हणून पण विचारला जाऊ शकतो. आणि म्हणजे बऱ्याचदा वेस्ट मॅनेजमेंटवर प्रश्न येतच असतात ना, फक्त वेगवेगळ्या याच्यावर. मेडिकल वेस्टचा इश्यू आहे कोविड-19मध्ये, किंवा मग दुसरा याचा इश्यू आहे, वेस्टचा इश्यू आहे. तर ते तुम्हाला येत असतं. म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटमध्ये वेस्ट ॲज वेल ॲज मेडिकल वेस्ट या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला करून ठेवणं अपेक्षित आहे. आता घरातच कमीत कमी कचरा निर्माण होईल यासाठी सातत्याने तुम्ही प्रयत्न करणं अपेक्षित असतं. ओला कचरा, सुका कचरा तो काटेकोरपणे वेगळा करणे. ओल्या कचऱ्यापासून तुम्ही खत निर्मिती करू शकता आपल्या स्वतःच्या घरामध्ये किंवा सोसायटीच्या आवारामध्ये. त्याच्यासाठीची योग्य यंत्रणा सोसायट्यांनी उभारणं गरजेचं आहे आणि बऱ्याचशा सोसायट्यांनी हे केलेलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, पुण्यामध्ये अशा रोल मॉडेल सोसायट्या आहेत की त्यांनी मग नंतर स्वतःची शेती पण तिथं छोट्या प्रमाणावर केलेली आहे, जिच्यातून सोसायटीमधल्या लोकांना पालेभाज्या, फळभाज्या मिळतात. सुक्या कचऱ्यातील घटक जे आहेत तर त्याचं रिसायकलिंग करणं हेही गरजेचं आहे. तर जेवढं शक्य असेल तर तो कचरा कमी करणं. शेवटी हा सगळा मुद्दा जो आहे तो शाश्वत विकासाकडे पण जातो. सस्टेनेबल डेव्हलपमेंटशी ही पण हे जोडलेलं आहे, जो शाश्वत विकास आपला आहे. तर तुम्ही जेवढे रिसोर्सेस कमी वापराल किंवा पुन्हा पुन्हा वापराल तर ते आपल्या एकंदरच प्लॅनेट अर्थ करता खूप महत्त्वाचं आहे.
त्याच्यानंतर पुढचं जे आहे की एक योजना आलेली आहे बघा, सामाजिक हिच्यात आपण त्याचा समावेश केलेला आहे. दॅट इज वारांगणा ज्या असतात किंवा देह विक्रय करणाऱ्या महिला किंवा प्रॉस्टिट्यूट्स, तर त्यांना करोना संपेपर्यंत धान्य आणि रोख मदत द्यावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. एक याचिका दाखल करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्या याचिकेवर निर्णय देताना त्यांनी निर्णय दिला. आता खरं तर देह विक्रय करणाऱ्या किंवा ज्या काही वारांगणा आहेत त्यांचा जर तुम्ही विचार केला तर हिच्यामध्ये एक बेसिक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की एकंदरच हा सगळा कोरोनाचा जो कालावधी होता तिच्यामध्ये यांचा पण म्हणजे प्रत्येक व्यवसायावर तो इम्पॅक्ट आहे आणि यांच्यावर मोठ्या प्रमाणावर तो इम्पॅक्ट झाला आणि यांच्याबद्दलच्या बऱ्याचशा न्यूज असतील, डॉक्युमेंटरीज असतील, त्या समोर आल्यात. आणि मग बुद्धदेव करमस्कर यांनी काय केलं, पश्चिम बंगाल सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली की त्यांनी वारांगणाकडे लक्ष देणं किंवा त्यांच्यासाठी उपाययोजना करणं पश्चिम बंगाल सरकारने अपेक्षित होतं. म्हणून मग 21 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने देह विक्रय करणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना दरमहा कोरडं अन्नधान्य आणि रोख आर्थिक मदतीचे आदेश दिलेत. मग आता सर्वोच्च न्यायालयाने ही गोष्ट सांगताना एक गोष्ट फार महत्त्वाची केली की कोणत्याही ओळखपत्राची विचारणा न करण्यासही बजावलं आहे. याचं रिझन असं आहे की मोठ्या प्रमाणावर बांगलादेशामधून सुद्धा महिला ज्या आहेत त्या या व्यवसायामध्ये आहेत. आणि म्हणजे असं पण होतं बऱ्याचदा की पुण्यासारख्या शहरामध्ये असेल रेड लाईट एरियामधून की देह विक्री हिच्यावर धाड टाकली पोलिसांनी आणि त्या रेडमध्ये समजा बंगाली बोलणाऱ्या महिला आढळल्या तर त्यांनी सरळ त्या बांगलादेशला पाठवलेल्या आहेत आणि नंतर कळलं की त्या पश्चिम बंगालमधल्या आहेत. तर असेही कितीतरी हे आहेत किस्से आणि त्याच्यामुळे भारताच्या बाहेरच्या ज्या आहे किंवा तिबेटियन महिला आहेत तर त्याही हिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. तर त्याच्यामुळे कुणालाही ओळखपत्र विचारू नका, कागदपत्राची विचारणा न करता सरळ मदत देण्याचा निर्णय जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, आदेशच दिला आहे. महाराष्ट्र शासनाची भूमिका काय आहे याच्यावर? महाराष्ट्र शासनाद्वारे दरमहा मदत जी आहे ती 35 किलो कोरडं धान्य आणि 5,000 रुपये तर वारांगणांना प्रत्येकी दिले जातील. दरमहा आहे ही मदत. या महिलांवर जे मुलं अवलंबून आहेत, शाळेत जाणाऱ्या मुलांना, त्यांना 2,500 रुपये आर्थिक मदतीचा थेट लाभ महाराष्ट्र शासन देणार आहे. आता या योजनेअंतर्गत अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम जे काही आहे की ट्रॅफिकिंग संबंधी, तर त्या अंतर्गत सुटका करण्यात आलेल्या देह विक्रय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना करोना प्रादुर्भाव संपेपर्यंत धान्य आणि आर्थिक मदतीचे आदेश जे आहेत ते महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत. सो एकंदरीतच आता ह्या सर्व याच्यामध्ये याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. हे किती प्रॉपरली वर्क होतं, कारण सर्वोच्च न्यायालयाने त्याचं काम केलेलं आहे, राज्य शासनाने त्याचं काम केलेलं आहे. मग याच्यामध्ये लाभार्थी जे आहेत ते आता प्रॉपरली निवडणं, त्याच्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती पण आहे आणि त्या ठिकाणी ते त्या पद्धतीने ते आयडेंटिफाय केलं जाईल. पण जसं PM किसानचं झालं तसं इथं पण होऊ शकतं. म्हणजे या प्रत्येक स्कीमचा तो एक लूप होल असतो. फोर्टिफाईड राईस किंवा मग पोषक तांदूळ योजना. आता ही तांदूळ योजना जी आहे, पोषक तांदूळ योजना, ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे बघा. एखाद्या दिवशी मी तेही एक्सप्लेन करून देईल तुम्हाला. स्कीममध्ये 3 प्रकार असतात है ना, कोर, सेंट्रली स्पॉन्सर्ड वगैरे. 2019-20 पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठीची ही योजना आहे की जिच्यामध्ये पोषक तांदूळ दिला जाणार आहे. 112 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट जे आहेत, विशेष आकांक्षी जिल्हे, त्याच्यामध्ये याची अंमलबजावणी होईल. 2020मध्ये 5 राज्यात अंमलबजावणी होणार आहे बघा. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, छत्तीसगड. तर हे 5 राज्य. एकूण ॲक्च्युली ही जी स्कीम आहे ही 15 राज्यांसाठीची स्कीम आहे, पण सद्य परिस्थितीमध्ये 5 राज्यात ही अंमलबजावणी होते आहे. आणि फॉर्टिफाईड राईस किंवा पोषक घटकयुक्त तांदूळ जे आहे की त्या तांदळामध्ये लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन B12 या घटकांना सामील केलं जातं आणि त्याची पोषकता वाढवली जाते. फोर्टिफिकेशन काय असतं ना की अन्नपदार्थातले पोषक द्रव्य वाढवणे याच्यामध्ये अपेक्षित असतं. तर हे फोर्टिफिकेशन तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. आणि भारताचा जो हंगरचा प्रॉब्लेम आहे बघा, भूक आणि कुपोषण, सो हंगर आणि मालन्यूट्रिशन, तर याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे फोर्टिफिकेशन. त्याचं एक सोल्युशन म्हणूनही याच्याकडे बघितलं जातं. याच्यामधले जे अंमलबजावणीचे घटक आहेत ते म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आहे आपली, PDS जी आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, एकात्मिक बालविकास कार्यक्रम आहे आणि मध्यान्ह भोजन योजना आहे ना, मिड डे मील स्कीम, तर ICDS आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, हे जे आहे इंग्लिश जर याचं बघायचं झालं ICDS, आणि हे जे आहे मध्यान्ह भोजन ते मिड डे मील आहे. ओके, त्याच्यानंतर 2021-22 करता एकात्मिक बाल विकास सेवा आणि मध्यान्ह भोजन या योजनेअंतर्गत देशातल्या सर्व जिल्ह्यात पोषक घटकयुक्त तांदळाची खरेदी आणि वितरणासाठी
सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे आदेश भारतीय अन्न महामंडळाला देण्यात आलेले आहेत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याला हे आदेश आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पोषक घटकयुक्त तांदूळ किंवा फॉर्टिफाईड राईस कर्नल्स जे काही आहेत FRK चा व्यवस्थित पुरवठा ह्या योजनेतलं एक मोठं आव्हान असणार आहे. तर बघूया त्या काळात कशा पद्धतीने वर्क होतं. मलबार एक्सरसाइज सुरू आहे बघा. आज काल आपण न्यूज बघितली होती. हे मलबारचे फोटो आहेत हा ना. इंडिया, ऑस्ट्रेलिया, जपान, US मलबार एक्सरसाइज बे ऑफ बेंगॉलमध्ये चालू आहे. नंतर काही दिवसांनी अरेबियन समुद्रात होणार आहे. थंडी आणि प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका अधिक आहे आणि केंद्र सरकारने तसे आदेश दिलेले आहेत की आता सगळा फेस्टिवल सीझन आहे, दिवाळी आणि त्या सगळ्या ह्याच्यात, पण ते काळजी घेणं अपेक्षित आहे. तुम्ही जर बाहेर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे किंवा खूप काही सोशल डिस्टन्स आणि ह्या गोष्टी आता बघितल्या जात नाही. परंतु तुम्ही जर बघितलं तर या काळामध्ये दिल्ली, केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल, ओके, तर दिल्ली, केरळ, मणिपूर, पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिन्याभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. त्याच्यामुळे काळजी घेणं अपेक्षित आहे. सो प्रत्येकाने प्रत्येकाच्या स्वतःच्या लेवलला ते करणं गरजेचं आहे. सांगली, महाराष्ट्र, आपला जो सांगली आहे तर राष्ट्रीय जल पुरस्कार 2019 करता निवड झालेली आहे सांगलीची. मंत्रालय जे आहे ते जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत हे पुरस्कार दिले जातात. राष्ट्रीय जल पुरस्कार कशासाठी असतो तर जल क्षेत्रातलं उत्कृष्ट कार्य. मग आता सांगलीने काय केलं तर पश्चिम विभागामधून महाराष्ट्रातलं जे सांगली जिल्हा आहे त्याला अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी उत्कृष्ट कार्य जे काही झालेलं आहे की म्हणजे तुम्ही नदी पुनरुज्जीवित केली की जी कोरडी पडली होती, प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पश्चिम विभागातून दिलेला आहे. आता अग्रणी नदी जी आहे तर सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातली तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम पावलेला आहे बघा. नदीपासून खूप काही शिकायला मिळतं बघा. गावाचं नाव अडसरवाडी आहे, अडसर, पण नदीला कुठलाही अडसर नाही आहे. नदी तिथूनच उगम पावलेली आहे. 150 वर्षापूर्वी ती वाहत होती, पण मध्यंतरीच्या काही दशकामध्ये ती कोरडी पडली होती. आता प्रशासनाने खानापूर, तासगाव आणि कवठे महांकाळ या 3 तालुक्यातल्या 55 किलोमीटर लांबीच्या नदीचं नदी बारमाही करण्यासाठी प्रयत्न करून तिला पुनरुज्जीवित केलं. सो सांगली जिल्ह्याच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवा की इथली अग्रणी नदी त्यांनी पुनरुज्जीवित केली 150 वर्षापूर्वीची आणि त्याच्याकरता त्यांना राष्ट्रीय जल पुरस्कार 2019 हे लक्षात ठेवा. 2020 नाही आहे, 2019चे पुरस्कार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, ओडिशाने सुद्धा दिवाळीमध्ये फटाके विक्री आणि वाजवण्यावर बंदी आणलेली आहे. ऑलरेडी काल एक राज्य बघितलं होतं, त्याच्यावर प्रश्नही आहे आज आपला. सो ओडिशा सरकारने कोविड-19चा संसर्ग आधी वाढू नये याकरता दिवाळीत फटाके विक्री आणि वाजवण्यावर बंदी आणलेली आहे. म्हणजे तुम्ही म्हणणार की बाबा तुमच्या इथं बंदी आहेत, आम्ही महाराष्ट्रातून फटाके घेऊन जातो किंवा आमचं कोणतरी आहे नातेवाईक ते पाठवणार, असला प्रकार नाही. आले तरी ते ठेवायचे, 2021मध्ये फोडायचे. सो 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2020 या काळामध्ये स्ट्रिक्टली पूर्णपणे विक्री बंदी आणि फटाके वाजवण्यावर पण बंदी. तुम्ही 31 म्हणजे डिसेंबरमध्ये फोडू शकता. स्वाध्याय उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने सुरू केलेला आहे बघा. डिजिटल होम असेसमेंट, याला स्वाध्याय उपक्रम असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये काय करण्यात येणार आहे की दर शनिवारी एव्हरी सॅटर्डे 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना गणितातले 10 आणि भाषेतले 10 प्रश्न दिले जातील आणि सरावासाठी प्रोत्साहित केलं जाईल. त्यांना व्हॉट्सॲपद्वारे हे सगळं होणार आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी साहित्यही उपलब्ध करून देण्याचं प्रावधान या उपक्रमात आहे. स्मार्टफोन नसलेले विद्यार्थी उपक्रमात सहभागी होऊ शकतात. पण ते कशा पद्धतीने ती प्रक्रिया नव्हती, पण एवढं लक्षात ठेवा टिपिकली असं वाटतं की स्मार्टफोन आता व्हॉट्सॲपद्वारे होणार आहे, स्मार्टफोन गरजेचा आहे, पण यांनी ती व्यवस्था केलेली आहे की स्मार्टफोन नसेल तरीसुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता. आता विद्यार्थ्यांनी प्रश्नाची उत्तरे पाठवल्यास त्यांची कामगिरी त्यांना कळवली जाईल. उपक्रम राबविणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद SCERT, लीडरशिप फॉर इक्विटी, ओके. अहवाल जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्रासंबंधीचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आलेला आहे. या अहवालानुसार करोनापूर्वी राज्यातील प्रदूषणाच्या तुलनेमध्ये करोना काळातलं जे प्रदूषण आहे ते 30 ते 55% कमी झालेलं आहे. ऑब्वियसली बाहेर गाड्या नाही आहेत माणूस घरात राहिल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होऊन जातात. त्याचं उदाहरण आहे. कालावधी याचा आहे एप्रिल-डिसेंबर 2019 ते जानेवारी ते मार्च 2020 या काळातली जी आकडेवारी समोर आलेली आहे त्याच्यातून दिसतं की 30 ते 55% प्रदूषण कमी झालं. महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित विभाग जे आहे ते मुंबई आहे आणि चंद्रपूर आहे या अहवालानुसार. ऑब्वियसली चंद्रपूरमध्ये तुम्हाला माहिती आहे चंद्रपूर का प्रदूषित आहे, सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. मुंबईत काय माणसं कमी, गाड्या जास्त झाल्यात.
वायू प्रदूषणाचे स्रोत बघा, उद्योग, कोळसा ज्वलन, वाहने, विविध वायू ज्वलन, कचराचं ज्वलन, बांधकाम तसेच रस्त्यावरील धूळ, घरगुती प्रदूषण. इथंच तुमचा प्रश्न तयार होतो बघा UPSC मेन्सचा. एकदम साधं सोपं आहे, पण प्रश्न विचारले जाऊ शकतात की ना, व्हॉट आर द सोर्सेस फॉर एअर पॉल्युशन. मग आपल्याला टिपिकल हे होतं, पण ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहे, घरगुती, बांधकामाची धूळ, रस्त्यावरची धूळ. मग हे पाठ केलं एकदा की मग ते प्रॉपर आपण लिहू शकतो. निधनमध्ये व्यक्ती निधन. आता काल एक कमेंट होती की हे व्यक्ती वगैरे कशाशी संबंधित असतात, अशी कमेंट तुम्ही टाकता. याचा अर्थ तुम्ही पेपर बघत नाही की तुम्ही हा ना, एकतर फ्रेशर असेल तर काही विषयच येत नाही, पण जर 2-3 वर्षापासून अभ्यास चालू आहे आणि हा प्रश्न पडत असेल तर मग कठीण आहे. व्यक्ती जे आहे ते MPSC विचारते. UPSCमध्ये शक्यतोवर है ना 99.99% काही एक चान्स नाही. MPSCचा आहे, तुमचं कंबाईन असू देत किंवा मग कुठलीही MPSCची एक्झाम. आता डॉक्टर जे मायकेल लेन जे आहे ते अमेरिकेच्या अटलांटा इथले निवासस्थानी त्यांचं निधन झालं. देवीचा जो आजार होता, देवी म्हणजे काय, स्मॉल पॉक्सचा जो आजार होता त्याचं उच्चाटन करण्यासाठी प्रयत्नरत जे काही तज्ज्ञ होते त्या तज्ज्ञांपैकी एक हे होते. देवी रोगाचं निर्मूलन संस्थेचे ते शेवटचे संचालक होते अमेरिकेतले. आता अमेरिका आणि रशिया यांच्या प्रयोगशाळेत देवी रोगाचे विषाणू ठेवण्यात आलेले आहेत, म्हणजे अजूनही ते आहेत. आणि त्याचा विरोध होता. त्यांचा का विरोध होता, कारण हे जे व्हायरस आहेत, विषाणू आहेत, हे जैवयुद्धामध्ये बायोवॉर जे काही आहे ना, बायोवॉर किंवा एक गिरीश कुबेरांचं पुस्तक आहे बघा, युद्ध जीवितांचे म्हणून. जर शक्य झालं तुम्ही बघा असा रेफरन्स वगैरे सांगितला ना, हे सगळं ठीक आहे. आधी आपला सिलेबस, नंतर बाकीच्या गोष्टी. पण ते एक पुस्तक आहे गिरीश कुबेरांचं, तिच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप अजून प्रॉपरली समजून घेता येतात. देवीचा जो रोग आहे स्मॉल पॉक्स, आता देवी रोगचा विषाणू जो आहे तो व्हॅरिओला विषाणू होता. मृत्यूदर 1/3, म्हणजे जवळपास 100 लोकांमधले 33 जाणार. ब्रिटिश वैज्ञानिक एडवर्ड जेन्नर जे आहे त्यांनी देवी रोगावर लस शोधली होती, आणि हे आपण लहानपणी विज्ञानात शिकलो आहोत. 1972मध्ये लसीकरण थांबवण्यात आलं होतं. 73मध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य संस्थांनी देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा. म्हणजे गावामध्ये मी लहान असताना तेव्हा नारू रोगाचं स्लोगन लिहिलेलं राहायचं, नारू रोगी कळवा आणि है ना, ते काय 500-200 रुपये मिळवा वगैरे. तर हे अभियान चालवण्यात आलं होतं. देवीच्या रोगाचा उद्रेक शेवटचा 1949मध्ये अमेरिकेत झाला होता. देवी रोगाचा शेवटचा जो रुग्ण आहे तो सोमालियामध्ये 1977मध्ये सापडला होता. 1980मध्ये जग देवी रोगापासून मुक्त झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेलं आहे. आता जे काही आपल्या टेस्ट सिरीज चालू आहे तिच्यामध्ये निबंध वगैरे, तिच्यात काही लोकांनी लिहिलं होतं की कोविड-19 हे पहिल्यांदाच असं काहीतरी घडतं आहे. तर असं काही नाही आहे. याच्या आधी बघा तुम्ही, म्हणजे है ना, वेगवेगळे लेक्चर्स आपण जे काही टाकले विषाणू किंवा आजारांबद्दलचे, तर ते तुम्ही बघणं अपेक्षित आहे. तिच्यातून गोष्टी अजून क्लिअर होऊ शकतात तुम्हाला की याच्या आधीही बरंच काही घडून गेलेलं आहे. ही काही पहिल्यांदा होत आहे असं नाही आहे. बडोदा बँक जी आहे तिची मिरज शाखा जी आहे तिला 17 कोटींची फसवणूक तिची झालेली आहे. आता खरं तर हे चालू असतं, पण हे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे, कारण CNX कम्युनिटी नेक्स ही एक कंपनी होती, तिच्या तारण असलेल्या शीतगृहातल्या बेदाण्याची परस्पर विक्री त्यांनी करून टाकली आणि बडोदा बँकेची 17 कोटींची फसवणूक केली. म्हणजे शीतगृहामध्ये त्यांनी बेदाणे ठेवले होते आणि त्या बेदाण्यावर कर्ज उचललं होतं, आणि त्या कर्ज जे आहे 24 मार्चला उचललेलं आहे 2017, आणि त्याची एकूण रक्कम जी आहे ती 16,97,00,000 आहे, जवळपास 17 कोटी रुपये. आता साधी गोष्ट आहे, ते जर तारण होतं तर बँकेच्या परवानगीशिवाय ते शीतगृहाच्या बाहेर कसं आलं. म्हणजे ऑब्वियसली प्रत्येक ठिकाणी काय आहे ना की छोटा मोठा जो आहे तो हर्षद मेहता सापडतो की जे तुमचे लूप होल्स आहेत सिस्टीमचे, त्याचा सहज वापर करणे आणि काम करून टाकणे. सो तासगावमधला हा सगळा इश्यू आहे तिथल्या शीतगृहातून काढलेला. तर असे जे आहेत तर ह्या गोष्टी घडता कामा नये, पण ह्या घडत असतात आणि त्याचा सामान्य माणसाला फटका बसतो बऱ्याच ठिकाणी. ऑस्ट्रिया जे आहे, व्हिएना, ISISचा हल्ला झाला तिथं, आणि 3 नोव्हेंबर 2020 जवळपास व्हिएना ही ऑस्ट्रियाची राजधानी आहे. तिथं दहशतवादी कृत्यामध्ये जवळपास 5 जण ठार झालेले आहेत. जो हल्लेखोर होता तोही झालेला आहे, 17 जण जखमी आहेत. हल्लेखोर जो आहे तो 20 वर्षाचा होता. हे आकडे काही गरजेचे नाही, फक्त तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की ISIS आपण बऱ्याचदा डिस्कस करतो. ISIS जे आहे तर ते कुठं पोचतं आणि कुठं गडबड करतं. तर हल्लेखोर 20 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की मग परत प्रश्न जो येतो की तरुण आणि त्या तरुणाई समोरची आव्हानं जी आहेत, त्याच्यात 20 वर्षाचा तरुण ISISमध्ये आणि ऑस्ट्रिया
उत्तर मॅसेडोनिया असं दुहेरी नागरिकत्व त्याच्याकडे होतं. भारताच्या बाबतीत असं होऊ शकतं का दुहेरी नागरिकत्व? तर तिकडच्या नियमांनुसार ते वर्क होतं की ऑस्ट्रियाचं पण त्याच्याकडे नागरिकत्व आहे आणि उत्तर मॅसेडोनियाचं पण नागरिकत्व त्या व्यक्तीकडे आहे. भारताच्या बाबतीमध्ये आहे का असं? तर भारतामध्ये काय आहे की एकेरी नागरिकत्वच असतं आपलं. दुसऱ्याचं घेतलं की आपलं आपण काढून टाकणार, म्हणजे विषयच नाही. कालचे प्रश्न बघा. वस्तू सेवा कराचं मासिक लक्ष्य 1,00,00,000 कोटी इतकं असतं, बरोबर. फेब्रुवारी 2020 नंतर ऑक्टोबर 2020 वस्तू व सेवा करांचे मासिक लक्ष्य पूर्ण आले, हे बरोबर आहे. आणि अ आणि ब दोन्ही योग्य आहे. पादत्राणे रचना आणि विकास संस्थेबाबत बिनचूक विधान निवडा. कारागिरांना कोल्हापुरी चपला बनवण्याचं प्रशिक्षण देणार, बरोबर. स्थापना 1986 मानव संसाधन विकास नाही, तर हे चुकीचं आहे. व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत ते झालं होतं, त्याच्यामुळे फक्त अयोग्य आहे. कोल्हापुरी चपलेची निर्मिती फक्त महाराष्ट्रात होते, हे चुकीचं आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा होते आणि आपण तर डिस्कसही केलं होतं की GI टॅगवरून इश्यू जो झाला होता. कोल्हापुरी चपलेला भौगोलिक मानांकनाचा दर्जा आहे, GI आहे, बरोबर आहे. फक्त 2. महाराष्ट्रातील एकूण 4 जिल्ह्यात दारूबंदी आहे, तर हे चुकीचं आहे. 3 जिल्हे आहेत. चंद्रपूरमधील दारूबंदी सर्वार्थाने यशस्वी झालेली आहे, हेही चुकीचं आहे. आपण बघितलं किती वाईट अवस्था आहे. खालीलपैकी कोणत्या देशात कोल्हापुरी चपलेची निर्यात होत नाही? तर फ्रान्स, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण सुदान. आता हे बघितल्यावर लक्षात आलं पाहिजे की दक्षिण सुदानची जनता जी ती बिना चपलेनीच फिरते, म्हणजे चप्पल वगैरे काय संबंधच येत नाही, म्हणजे ते क्षुद्र समजतात त्याला. परिस्थिती तितकी वाईट आहे तिथली. आता बिना चपलेची सगळे नवरात्र बिलकुल 12 महिने असतं तिथं, त्याच्यामुळे तो दक्षिण सुदानमध्ये निर्यात करायचा संबंध येत नाही. 3 नोव्हेंबर प्रियंका राधाकृष्णन यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. न्यूझीलंडमधील पहिली भारतीय वंशाची महिला मंत्री. ब. जन्म चेन्नईत झाला. क. मजूर पक्षाच्या सदस्य आहेत. ड. स्थलांतरित कामगार व घरगुती हिंसाचार याबाबत कार्य. अबक बकड कड अबकड. खालीलपैकी कोणते राज्य 2020च्या दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे? महाराष्ट्र, राजस्थान, केरळ, दिल्ली. अवकाशातील पर्यावरणाची आव्हाने पेलण्यासाठी स्कायलार्क नक्षत्राची योजना कोणत्या देशातील कंपनीद्वारे केली आहे? अमेरिका, रशिया, कॅनडा, भारत. मलबार 2020 युद्धाभ्यास प्रशांत महासागरात पार पडला. मलबार 2020 भारतासह केवळ अमेरिकेचा सहभाग असतो. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. पंतप्रधान किसान योजनेबाबत बिनचूक विधान निवडा. महाराष्ट्रात 1 डिसेंबर 2018 अंमलबजावणी सुरू झाली. शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो. फक्त ब यापैकी नाही. सो याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.